उद्योजकांविरोधात MIDC कार्यालयात बोगस तक्रारी दाखल करून दबाव टाकत लाखोंची खंडणी उकळणाऱ्या कथित समाजसेवक संतोष शर्मा यांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात पुन्हा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कंपनीच्या गेटवर जाऊन उद्योजकाला धमकावत 60,000 रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। या प्रकरणाचा संतोष शर्मा याच्यासह शशी राजपूत, रोहित मस्के आणि कैलास खंडेया या संशयितांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। फिर्यादी आशिष सोमनाथ शिनकर यांच्या म्हणण्यानुसार सातपूर औद्योगिक वसाहतीतील इन्फिनिटी एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड या त्यांच्या कंपनी विरोधात संतोष शर्माने MIDC कार्यालयात तक्रार दाखल केली होती। त्यानंतर संशयितांनी कंपनीच्या गेटवर अतिक्रमण हटाव अशी पोस्टर्स लावत दहशत निर्माण केली। इतकंच नव्हे तर कंपनीतील कामगारांना भडकावून शिवीगाळ केल्याचा आरोपही तक्रारीत नमूद आहे। यानंतर संशयितांनी शिनकर यांच्याकडे 3 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली। जानेवारी महिन्यापासून सातत्याने त्रास दिला जात असल्याने फिर्यादीत म्हटले गेले आहे। नोव्हेंबरमध्ये कंपनीच्या गेटवर येऊन गेम करून टाकू अशी धमकी देत बळजबरीने 60,000 रुपये उकळल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय। अखेर या त्रासाला कंटाळून शिनकर यांनी सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेत खंडणीची तक्रार दाखल केली। दरम्यान संतोष शर्मा याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचे 9 ते 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। अंबड पोलिसांनी शर्माला अटक केली असून खंडणीचा उद्योग विस्तारत अनेकांना धमकावत दहशत माजवल्याचा तपासात उघड झालाय। या प्रकरणाचा पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्यातील महिला उपनिरीक्षक सुहासिनी बारेला करत आहेत। द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक।